मी कोळंबीचं झणझणीत कालवण बनवणार आहे। इथे आलं, लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीरचा ठेचा घालायचा आहे तेल तापल्यानंतर। आता ठेचा परतला की यामध्ये एक मध्यम आकाराचा कांदा छान असं गुलाबी रंगाचा होईपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। कांदा आपला गुलाबी रंगाचा झाला की यामध्ये एक टोमॅटो घालायचा। आता टोमॅटो थोडासा आपला व्यवस्थित असा शिजला की यामध्ये आपण मसाले घालून घ्यायचे। इथे मी पाव चमचा हळद घालते आणि साठवणीतील जो मसाला असेल तो तुम्ही घाला। मी माझ्याकडे कांदा लसूण मसाला आहे तो मी 1.5 चमचा घालते आणि 1 चमचा काश्मीरी लाल तिखट घालणार आहे, म्हणजे मस्त असं छान कलर येतो लालसर। अशी धुवून ठेवलेली कोळंबी घालून घ्यायची। 3 चमचे मी खोबरं कोथिंबीर याप्रमाणे मीठ घालून घ्यायचं। तुम्हाला जर कोकम हवं असेल तर कोकमही घालू शकता, चिंचाऐवजी कोकम किंवा कैरी जी तुम्हाला आवडत